चौथ्या दिवशी नाशिक पोलिसांनी गुंडांविरोधात मोहीम चालवली। मात्र हाच पॅटर्न पुण्यात सरकार का लागू करत नाही हा देखील प्रश्न आहे। शिवाय यापुढे हे गुंड आणि त्यांच्या चेल्यांना कोणताही पक्ष निवडणुकीत तिकीट देणार नाही याचीही हमी जनतेला मिळायला हवी। पाहूया। सलग चौथ्या दिवशी नाशिक पोलिसांनी गुंडांच्या मुसक्या आवळण्याची मोहीम सुरू ठेवली। गोळीबार प्रकरणात रात्री उशिरा पोलिसांनी भाजपच्या सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल सहित सचिन कुमावत आणि पप्पू जाधव यांना अटक केली। दरम्यान गंगापूर गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपी तुकाराम चोथे आणि अजय बोरिसा अद्यापही फरार आहेत। माहितीनुसार गेल्या 2 दिवसात गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जे नेते मंत्र्यांसोबत फिरत होते तेच नेते पोलिसांच्या कारवाईनंतर शहराबाहेर पळून गेल्याची चर्चा आहे। मात्र पुन्हा नेत्यांनी अशा गुंडांना पाठबळ देऊ नये अशी अपेक्षा नाशिककर व्यक्त करतायत। नाशिकमधल्या लासल गावातही गुंडागर्दीनं सोशल मीडियात दहशत माजवणाऱ्यांची मस्ती पोलिसांनी उतरवली। हातात हत्यारं घेऊन काही मंडळी सोशल मीडियात दहशत माजवत होती। आम्ही पोलिसांना फ्री हँड दिल्याचा दावा करून नेते स्वतःची पाठ थोपटवून घेत असले तरी आतापर्यंत पोलिसांचे हात कुणी बांधले होते असाही प्रश्न नाशिककर करतात। कारण पोलिसांना कारवाईचे आदेश मिळाल्याच्या फक्त 4च दिवसात असंख्य गुंड आणि हजारो कारवाया झाल्या। रील्स बनवून दहशत माजवणाऱ्यांवर 12 गुन्हे, 65 जण अटकेत। अवैधपणे बॅनर लावून गुंडागर्दी करणाऱ्यांवर 23 गुन्हे, दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या गुंडांवर 21 गुन्हे, 54 अटकेत, टवाळखोरांवर एकूण 2571 कारवाया, हत्यारं बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या 34 जणांची धरपकड अशा अनेक कारवाया झाल्या आहेत। नाशिकमधल्या बागुल, लोंढे टोळ्यांसह सर्व पक्षांमधल्या गुंडांवर झालेल्या कारवाईचं स्वागत होतंय। मात्र येत्या निवडणुकीत याच गुंडांना कोणता पक्ष तिकीट देतो, कोण कुणाची मदत घेतो यावरही नाशिककरांचं लक्ष असणार आहे। कारण एकीकडे नाशिकमध्ये गुंडागर्दीला थारा नसल्याचं जरी मंत्री म्हणत असले तरी दुसरीकडे पुण्यातल्या गुंडागर्दीवर प्रश्न केल्यानंतर मंत्री मुरलीधर मोहोळ मात्र निघून जात आहेत। नाशिक शहरामध्ये काही गुंडांना जास्त माज आलेला आहे। गुंड म्हणजे अगदी रस्त्यावर सुद्धा रात्री सुद्धा कोणी कोणाचा धक्का लागला, कोणी दारू पिऊन जातं, टिबल सीट 4 सीट, लगेच त्याला कोणी मारतंय, कोणी त्याला चाकू मारतंय, कुठे मर्डरसारखे प्रकार त्या ठिकाणी झालेत। MD सारखा त्याचा वापर या ठिकाणी चाललेला आहे आणि म्हणून मला वाटतं की या सगळ्यांवर नियंत्रण करणं अतिशय आवश्यक आहे। आपणच वेळोवेळी दररोज वर्तमानपत्र आमच्यावर टीकाही करतात, पण या ठिकाणी आता यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही। भाऊ, महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहे। भाजपचे 2 माजी नगरसेवकांवर खुनाचे गुन्हे दाखल आहेत, एकाचा प्रत्यक्ष सहभाग आहे। गुन्हे दाखल असतात त्यांची अजून राजीनामा किंवा अकलपट्टी केली नाही पक्षाने। मला वाटतं यात कोणी असो कुणाचीही गय केली जाणार, जे काय ॲक्शन असेल ते मान्य आमचे प्रमुख आहेत, अध्यक्ष आहेत, ते त्या ठिकाणी घेतील। नंतर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांना तिकीट नका देऊ अशा पद्धतीची एक मागणी होतीये। आपलं काय अजेंडा असणार आहे? निश्चित त्या संदर्भामध्ये भाजप विचार करेल। मी सांगितलंय आम्हाला गुंडगिरी मुक्त करायचं शहर आहे, आपण जो प्रश्न विचारलेला आहे निश्चित त्या बाबतही आम्ही विचार करू। अण्णा कोथरूडचा प्रश्न आहे, अण्णा कोथरूडचा प्रश्न आहे, कोथरूडचा प्रश्न आहे अण्णा। चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।